आज आपल्याला भगरीचे धिरडे करायचे आहे. त्यासाठी मी भगर 1 तासापूर्वीच भिजत टाकली होती. तर आपली भगर भिजलेली आहे. आता आपण ती मिक्सरला दळून घेऊ आणि त्याच्यात थोडासा साबुदाणा पण भिजत टाकलेला होता आणि बटाटे, 1 बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे. आपल्याला तो पण इथं टाकायचा आहे. त्यासाठी आपले धिरडे मऊ आणि लुसलुशीत येतील. तर बघा आता मी हे पॅटर्न दळून घेत आहे. आपलं दळून झालेलं आहे. त्याचप्रमाणे हे बाकीचं बी आपण दळून घेणार आहोत. पुढे पण आपण थोडं थोडं आता हा साबुदाणा पण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि हे पण दळून घेऊ आपण. या साबुदाण्याने आपले धिरडे एकदम मऊ आणि लुसलुशीत येतात. आपलं बॅटर थोडस जाडसर राहिलेलं आहे. आपण आता पाणी टाकून थोडस अजून दळून घेऊ, कारण आपण त्याच्यात साबुदाणा टाकला होता ना. साबुदाणा चिकट असतो, त्यामुळे दळायला थोडा आपलं बॅटर दळून झालेलं आहे. बघा आता त्यात मी आता मिरच्या घेत आहे हिरव्या. आपल्या तिखटनुसार घ्यायच्या. कोणाला फिक्या लागतात, कोणाला तिखट लागतात. शेंगदाणे टाकून घेते. शेंगदाणे मी भाजून ठेवलेले आहे. शेंगदाण्याने आपल्याला धिरडे एकदम मस्त बनवता येतात. तुटत नाही आपले धिरडे. तर आता आपण हे शेंगदाणे दळून घेणार आहोत. बघा आपलं बॅटर पूर्णपणे झालेलं आहे. आता आपण हे मीठ टाकून 10 मिनिटं असंच ठेवून देऊ. तोपर्यंत आपण शेंगदाण्याच्या आमटीची तयारी करू या धिरड्यांबरोबर खायला. पाणी थोडं कमी वाटतंय. हे पूर्ण मीठ मिक्स करून घेऊ याच्यात. आपण शेंगदाण्याची आमटी बनवायला तोपर्यंत आपण इकडे तेल गरम करायला ठेवू. बघा आता आपण हे शेंगदाण्याच्या आमटीसाठी 4 मिरच्या घेतल्या मी. फक्त तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता. शेंगदाणे घ्यायचे, हे बारीक दळून घ्यायचं. शेंगदाण्याची आमटी करणार आहोत. आपलं तेल कडलंय. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता. इथं वरून मीठ टाकायचं. आपली आता शेंगदाण्याची आमटी तयार होईल. 10 मिनिटात आपलं भगरीचं आपण पॅटर्न बनवलेलं आपण आता ते पण घेऊ बनवायला. आपली शेंगदाण्याची आमटी तयार आहे. बघा याला काही गावाकडे झिरकं पण म्हणतात आणि काही आमटी पण बोलतात. आता आपली ही आमटी तयार आहे. आता आपण याच्यावरती गॅस बंद करून झाकण ठेवून देऊ. आता इकडे आपण बघा आपलं बॅटर बघू तोपर्यंत. आता हे बघा पूर्णपणे व्यवस्थित भिजलेला आहे. आता आपण याला बनवून घेऊ. त्यासाठी मी तेल पण घेतलंय बघा. आता याच्यात आपला तवा गरम झालेला आहे. त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे आपले धिरडे चिटकत नाही.
आता मीठ टाकल्यानंतर थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा. पाण्याचा शिपका दिल्यानंतर पूर्णपणे याला तेल चोळून घ्यायचं. मीठ टाकल्याने काय होतं, आपले धिरडे चिटकत नाही. त्यामुळे थोडासा मीठ टाकून पाण्याचा शिपका मारायचा. असं पूर्ण हळूहळू पसरून घ्यायचं. थोडा कमी गॅस करू, कमी गॅसवर व्यवस्थित होईल. आलटी पलटी करून घ्यायचं बघा. हे बघा आपलं हे दोन्ही साईडने पण व्यवस्थित झालेलं आहे बघा. त्याचप्रमाणे आता हे बाकीचे पण आपण बनवून घ्यायचे. बघा असं पूर्ण हळूहळू पसरून घ्यायचे. आपल्याला हे उपासासाठी चालू शकतात. कोणता एकादशीला, सोमवारला नाही चालत भगर, एकादशीला, गुरुवार, शनिवारला. बघा आपले धिरडे बनवून झालेले आहेत. आता आपण हे बघा आपले हे धिरडे किती छान बनवून झालेले बघा, किती सॉफ्ट आहे बघा. बघा किती मऊ मऊ आहे. आपल्याला आता त्याच्याबरोबर तोंडी लावायला मिरच्या बनवायच्या आहेत. त्यासाठी मी या मध्ये चिरून घेतलेल्या आहेत. आता आपण या कढईत टाकून तेल टाकून झाकून ठेवू. 5 मिनिटाने बघू आपण. आता आपण उलट्या पालट्या करून द्यायच्या, म्हणजे आपली मिरची मस्त तयार होईल बघा. थोडंसं मीठ टाकू आपण. कमी गॅसवरच मिरच्या होऊ द्यायच्या. आलटी पलटी करून परत झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे आपल्या मिरच्या मस्त तयार.